फ्लिपकार्ट, झोमॅटो, पेटीएम यांसारख्या मोठ्या कंपनीकडे सुरुवातीला प्रॉफिट पण नव्हता. पण या कंपनी बंद पडल्या नाही, तर लाखो बिलियन डॉलरच्या कंपन्या बनल्या. तर असं का? कारण यांच्याकडे फंडिंग होती प्रायव्हेट इक्विटी फर्मची. स्टॉक मार्केटच्या बाहेरच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा एक इन्व्हेस्टरचा मोठा ग्रुप म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणारा इन्व्हेस्टरचा एक मोठा ग्रुप म्हणजे प्रायव्हेट इक्विटी फर्म. आता हे प्रायव्हेट इक्विटी फर्म काम कशी करते? सपोज एखादी कंपनी चांगली आहे, पण पैशाच्या अभावामुळे ते ग्रो होऊ शकत नाही. तर तेव्हा एंट्री होते प्रायव्हेट इक्विटी फर्मची. प्रायव्हेट इक्विटी फर्म येते, त्या कंपनीचे शेअर्स विकत घेते, मॅनेजमेंट सुधारते आणि इन्व्हेस्ट करते. यालाच म्हणतात बाय, इम्प्रूव्ह अँड सेल मॉडेल. म्हणजे विकत घ्या, सुधारा आणि जास्त व्हॅल्युएशनमध्ये विकून टाका. तर हे प्रायव्हेट इक्विटी फर्म पैसे कसे कमवते? एकतर काय करते, हे हाय व्हॅल्युएशनमध्ये फ्युचरमध्ये कंपनी विकून टाकतात. म्हणजे यांनी पहिली कंपनी घेतली होती ते हाय व्हॅल्युएशनमध्ये फ्युचरमध्ये विकतात. आणि दुसरं डायरेक्टर फीज, मॅनेजमेंट फीज आणि डिव्हिडंड, इंटरेस्ट हे अदर इन्कम सुद्धा प्रायव्हेट इक्विटीला मिळतात. आणि हो, एलबीएचा पुरेपूर इस्तेमाल म्हणजे एलबीओचा फंडा हे जास्तीत जास्त मोस्टली प्रायव्हेट इक्विटी फर्मच वापरतात. बाकी असंच कॉमर्सचं नॉलेज वाढण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.